नमस्कार पशुपालक मित्रांनो ही आपली बकरी आता आजीचे सिम्पटम दिसायले ती जनल वाटते मित्रांनो। आज एक बकरी येली जनलिया, तर ही दुसरी बकरी जनण्याची सिच्युएशन मध्ये आहे। याचे सिम्पटम हे जनण्याच्या स्थितीमध्ये आहेत। ही बकरी येईल बघा एक अर्ध्या 1 तासामध्ये। आणि मित्रांनो ही आपली बकरी आता येलेली आहे सकाळी। उठ गा, उठ बाय, उठ उठ उठ। ही जनली मित्रांनो, हिने एक पिलू दिले। आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल की हे बकरी मोठी दिसते, एक पिलू कसं काय दिले? तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो, बकरी ही पिल्लू तिचं त्याच्यावर अवलंबून राहते मित्रांनो, तिच्या तब्येतीवर। जेव्हा बकरी गाभा जाते मित्रांनो, त्या गाभा जाण्याच्या पिरियडमध्ये तिची बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, चांगलं आहे का मध्यम आहे किंवा खराब आहे, त्याच्यावर तिचे करडाची संख्या ठरते मित्रांनो। किती मोठी शेळी दिसली तरी बी तिचं एक पिल्लू देईल किंवा 2 देईल किंवा 3 देईल, हे जे ठरते मित्रांनो तिच्या गाभा जाताना तिची तब्येत कशी आहे त्या तब्येतीवर अवलंबून राहते मित्रांनो। जर ती गाभा जात असताना तिची तब्येत जर मीडियम असेल, एक पिल्लू देईल मित्रांनो। त्याच्यापेक्षा थोडी चांगली असेल तर 2 पिल्ले देईल मित्रांनो। आणि त्याच्यापेक्षा थोडी हाय क्वालिटी चांगली चमकदार सगळ्या गोष्टी बरोबर असतील, तिला चारा पाणी खुराक याच्यावरली जर बकरी असेल मित्रांनो, तर ती 3 पिल्ले देऊ शकते, 3 पेक्षा जास्त बी देऊ शकते। पण सरासरी 2 पिल्ले ही बकरी देत असते, तिच्या बॉडीवर अवलंबून आहे मित्रांनो। म्हणून बकरीचे करडे हे ती ज्यावेळेस गाभा जाते त्या गाभा जाताना तिचं सिच्युएशन कसं आहे, तिची निगा कशी आहे, तिची इम्युनिटी पॉवर कसा आहे, याच्यावर तिच्या करडाची संख्या ठरते मित्रांनो। बकरी लहान असू द्या, मोठी असू द्या, मध्यम असू द्या, कशी असू द्या, तिचे करड ही गाभा जाताना तिची सिच्युएशन कसं आहे तब्येतीवर करडाची संख्या ठरते। चला ठीक आहे, भेटू मित्रांनो।